ते बघा 6,65,539 रुपये, 6,90,282 रुपये. 4 काम झालेत, बाकीचे सगळे जेवढं पिवळं केलं तेवढं एकही काम नाही झालेले. आपला देश विकासाच्या प्रगतीपथावर असतो. काही ठिकाणी विकासाच्या नावानं विकास होतो, तर काही ठिकाणी विकासाच्या नावानं भ्रष्टाचार होतो. असंच एक गाव म्हणजे चिखली खुर्द. या गावामध्ये भ्रष्टाचार झाला असं गावकरी म्हणत आहेत. काही गावकरी आपल्या सोबत आहेत. नेमकं दादा काय घडले गावामध्ये आणि कशा प्रकारे तुम्ही म्हणतात की भ्रष्टाचार 2021 पासून 2025-26 चालू आहे. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या गावाची ग्रामपंचायतने नाली असो की रस्ते असो हे केलेले आहेत, पण हे कागदपत्रित केलेले आहेत. आमच्या गावातील विद्यमान उपसरपंच यांचाच बंधू गुत्तेदार आहे आणि ग्रामपंचायतचा सरपंच हा लेडीज आहे. म्हणजे आता 26 जानेवारीला ग्रामसभा झाली. ग्रामसभेमध्ये असा उल्लेख केला की ग्रामसेवक हा ग्रामसभेमध्ये बोलू शकत. सरपंचाचा प्रतिनिधी उपसरपंच आहे, उपसरपंच फक्त बोलेल, बाकी कोणी बोलणार नाही. ग्रामसेवक बोलणार नाही ना, सरपंच बोलणार नाही. आमच्या जो आम्ही प्रूफ काढले 5 वर्षाचे 2021 पासून 2026 पर्यंत आजच्या तारखेपर्यंत जे पावते आहेत ते ओरिजिनल पावते आहेत आमच्याजवळ, का खोट्या नाहीत. आपल्या गावामध्ये विकास झालेला बघा ग्रामपंचायतचा, तर या 2023-24चा आराखडा म्हणजे तयार केला होता. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे ग्रामपंचायतला हे आलं 79,97,760 रुपये म्हणजे 60 रुपयाचा निधी आला. त्याचं काम काहीच झालं नाही. याच्यामध्ये कामाची बघा यादी त्याच्यामध्ये GR सगळं जे काय ते आहे. आणि आमदार निधीतून झालेले काम आहेत. आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विकास निधी चिखली खुर्द येथे झालेली कामे खालीलप्रमाणे. काही काम झालं नाही, फक्त वरचे 4 कामं झाले. तर यादी बघा तुम्ही, फक्त 4 काम झालेत, बाकीचे सगळे जेवढं पिवळं केलं तेवढं एकही काम नाही झालेले. हे बघा मी तुम्हाला सांगतो बघा 13,88,160 रुपये हे सुद्धा काम आपल्या गावात किती झाले ते बघा. 6,65,539 रुपये, 6,90,282 रुपये. हे टाकीची सफाई 25,000 रुपये समजा. बघा 15 लाख रुपये काम कुठलंच नाही. आता MRGS कडून रस्ते झाले असं कंप्लीट या कागदावर दिलेले आहे आणि ग्रामपंचायत मध्ये नाही झाले. बघा हे जे C म्हणजे कंप्लीट आहे. मारुतीमुळे म्हणजे मारुतीमुळे ते एकच घर. आता बघा मारुतीमुळेच्या वडील महाजीमुळे या वारलेले आहेत आणि अलग नाहीत, काहीत नाही, एका जागी, पण त्यांचे अलग अलग नाव टाकले. बघा मारुती महाजीमुळे ते रमेश भारती यांच्या घरापर्यंत रस्ता, आणि बघा गुलाब भारती यांचे घर ते संभाजी बोखारे यांच्या घरापर्यंत रस्ता. हे कागदावर कंप्लीट काम आहे. ते म्हणतात हे काम नाही. आमचं कागदावर कंप्लीट झाले, त्याची पूर्ण झाले. तुमची मागणी काय नाही? आमची मागणी एवढीच आहे, हे प्रशासनानं जे आहे ते याची चौकशी करावी आणि यांच्यावर काय ते ठोक कारवाई करावी, नाही तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत.